हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महाराष्ट्र एटीएसचे मुंबई आणि ठाण्यात मिळून 15 ठिकाणी छापे. 2002 आणि 2003 मधील मुंबईतील स्फोटांचा दोषी साकीब नाचनच्या पडघामधल्या घराची ही झाडाझडती. दोघांना अटक तर 10 जण ताब्यात. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवींद्र वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपीच्या डायरीत देशाविरोधातील काही गोष्टींचा उल्लेख. सरकारी वकिलांचा दावा. वर्षा गायकवाडांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. देवनार पशुवधगृहाच्या मुद्द्यावर चर्चा. तर देवनार पशुवधगृहातील टेंडरवरून अमीन पटेल आणि असलम शेख यांचे आरोप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण करा. निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना. सरकारही याच आठवड्यात प्रभाग रचना सादर करण्याची शक्यता. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कोर्टातून बाहेर येताच कासलेकडून महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी. पंधरा जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित. सुप्रीम कोर्टाचे आदेश. परीक्षेची नवी तारीख केंद्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा मंडळ जाहीर करणार. मुंबईच्या श्रेयस अय्यरनं पंजाबला मिळवून दिलं फायनलचं तिकीट. अहमदाबादमध्ये उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात पंजाब आणि बंगळुरूमध्ये विजेतेपदासाठी लढत. नमस्कार, मी विजय साळवी आपल्या